नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो 2023मध्ये एक शासन निर्णय काढण्यात आला होता। मित्रांनो त्या निर्णयामध्ये केशरी रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांचं राशन हे बंद करण्यात आलं होतं आणि त्यांना पैसे हे देण्याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आलेला होता मित्रांनो। आणि त्यामध्ये एक फॉर्म भरून घेण्यात आलेला होता। ज्यांनी तो फॉर्म भरलेला आहे मित्रांनो त्यांना पैसे हे त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जात होते मित्रांनो। आज 20 जून 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो। 2023ला एक ठराविक अमाऊंट राशन कार्ड धारकांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केली जात होती मित्रांनो, पण आजच्या निर्णयानुसार मित्रांनो ती अमाऊंट वाढवण्यात आलेली आहे। ती अमाऊंट किती वाढवण्यात आलेली आहे, प्लस तुमचं राशन बंद झालेलं आहे पण तुम्हाला पैसे भेटत नाही आहेत, तर तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे, तो फॉर्म कुठं भरायचा आहे, तो फॉर्म कुठं द्यायचा आहे, याची संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। तर सर्वात पहिला आपण शासन निर्णय पाहूया मित्रांनो। त्या शासन निर्णयामध्ये किती रक्कम वाढवण्यात आलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढवण्यात आलेली आहे। तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता, शासन निर्णय पाहून घ्या। शासन निर्णय दिनांक 20 जून 2024चा आहे। इथे तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत सुधारणा करण्याबाबत, म्हणजेच मित्रांनो 2023ला जी ठराविक अमाऊंट होती मित्रांनो त्याच्यामध्ये वाढ करण्यात ही आलेली आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तर थोडंसं आपण खाली येऊन पाहूयात मित्रांनो। मी तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे वाचून दाखवतो, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो, या योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT योजना संदर्भातील क्रमांक 2 वरील शासन निर्णयान्वये लागू करण्यात आली आहे। त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेचे थेट हस्तांतरणाची थोडंसं खाली होऊयात मित्रांनो बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे मित्रांनो। तसेच तुम्ही इथे पाहू शकता प्रतिवर्ष किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सबसिडी रूल्स 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमाह प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम पुढील दशकाच्या पूर्णांकात थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजेच मित्रांनो आता तुम्हाला किती अमाऊंट वाढलेली आहे तुम्ही पाहू शकता। 2023 मध्ये 150 रुपये प्रति लाभार्थी भेटत होते, आता तुम्हाला या GR नुसार किती वाढवण्यात आलेली आहे तर आपण खाली पाहूयात। थोडंसं वरती घेतो मित्रांनो, तर तुम्ही ते पाहू शकता केंद्र शासनाकडून खरीप हंगाम सन 2023-24 व रब्बी हंगाम सन 2024-25 साठी किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत। त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजनेअंतर्गत देण्यात येत असलेल्या रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढीव रोख रक्कम आर्थिक वर्ष सन 2024-25 मध्ये देणे आवश्यक आहे। म्हणजेच मित्रांनो तुम्हाला आता इथे समजलं असेल, थोडंसं खाली होऊया। तिथे आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता, इथे पाहून घ्या राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2023 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2024 पासून म्हणजेच मित्रांनो एप्रिल 2024 पासून प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये इतकी रक्कम लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट हस्तांतरित करण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो। म्हणजेच एप्रिल 2024 पासून 170 रुपये प्रति लाभार्थी मित्रांनो, त्या हिशोबाने तुम्ही काउंट करू शकता प्रति लाभार्थी 170 रुपये इथे भेटणार आहेत मित्रांनो।
तर हे तुम्हाला भेटत असतील तर बेटर मित्रांनो. ज्यांना कुणाला राशन बंद झालेलं आहे पण हे पैसे तुमच्या अकाउंटला येत नाही आहे तर त्यांच्यासाठी एक फॉर्म फिल करायचा आहे मित्रांनो. तो फॉर्म व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे. इवन तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तो फॉर्मची लिंक तुम्हाला भेटून जाईल. तिथून तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून भरून द्यायचा आहे. तर आता आपण थोडंसं खाली येऊयात मित्रांनो. खाली आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकताय 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण. तर इथे तुम्ही पाहू शकताय. तसेच इतर सर्वसाधारण सूचना संदर्भ दिनांक 28 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णयातील प्रमाणभूत कार्यप्रणाली म्हणजे मित्रांनो आता तुम्हाला मी जो 2023मध्ये एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला होता तो शासन निर्णयामध्ये मित्रांनो तुम्हाला एक फॉर्म भेटून जाईल. तो फॉर्म तुम्हाला दाखवतो कशा प्रकारचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा शासन निर्णय आहे 28 फेब्रुवारी 2023चा. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्वात शेवटी यायचं आहे. शेवटी आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा जो फॉर्म दिलेला आहे मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि तुम्हाला तुमचं जे रेशन दुकान आहे मित्रांनो त्या रेशन दुकानामध्ये तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा आहे मित्रांनो. यामध्ये अर्जदाराचे कुटुंब प्रमुखाचे नाव पत्ता टाकायचा आहे. RCMS प्रणालीनुसार मित्रांनो शिधापत्रिका क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बँकेचे नाव आहे, शाखा, खाते क्रमांक, खात्याचा प्रकार, IFSC कोड ही सर्व माहिती भरून मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता. इथे सही करायची आहे. इथे स्थळ म्हणजे तुमच्या गावचं नाव आणि दिनांक टाकून तुम्हाला तुमचं रेशन दुकान आहे त्या दुकानात जमा करायचं आहे मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट्स हे भेटणार आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.